नमस्कार, कुक विथ कपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी इथे मसाले भात केला आहे. तो मसाले भात कसा केला आहे ते तुम्हाला दाखवते. मी आधी माझ्या चॅनलवर बऱ्याच प्रकारचे मसाले भात ची रेसिपी अपलोड केली आहे. त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. चला आता हा मसाले भात कसा करायचा ते तुम्हाला सांगते. मसाले भात करण्यासाठी 2 ते 3 टेबलस्पून मी तेल घेतले. त्यामध्ये पाव चमचा हिंग, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी घालून घेतले आणि ते घातल्यानंतर जिरं मोहरी तडतडू द्यायचे. जिरं मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 8-10 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा असं ठेचून घेतलेलं आहे. ते ठेचून घेतलेला सगळा मसाला मी त्या तेलामध्ये परतवून घेते. लसूण आणि आल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण परतून घेते मी ते. आणि ते परतवून झाल्यानंतर 2 मीडियम आकाराचे लांब चिरलेले कांदे त्यामध्ये घालते. आणि कांदे घालून सुद्धा व्यवस्थित परतवून घेते. कांद्याचा थोडासा कलर बदलेपर्यंत मी परतवून घेणार आहे. म्हणजे कांदा गुलाबीसर होईपर्यंत परतवून घेते. आणि ते परतवून झाल्यानंतर त्यामध्ये मी 2 मीडियम आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो आहेत, ते टोमॅटो घालते. टोमॅटोसुद्धा व्यवस्थित परतवून घेते. टोमॅटो थोडेसे शिजले पाहिजेत, अशा प्रकारे मी परतवून घेते. आणि टोमॅटो परतवून झाल्यानंतर इथे भोपळी मिरची घेतली, 2 भोपळी मिरची बारीक चिरलेली आहे. त्यानंतर 1 गाजर असं बारीक चिरलेलं आहे. आणि ह्या दोन्ही भाज्या घालून व्यवस्थित परतवून घेते. ते परतवून झाल्यानंतर त्यामध्ये फरसबी घेतलेत, 8 ते 10 फरसबी असे बारीक चिरलेले आहेत. ते त्यामध्ये घालून परतवून घेते. सगळ्या भाज्या परतवून झाल्यानंतर त्या भाजीवरती मी झाकण घालून ठेवते. 5 मिनिटासाठी मी त्याच्यावर झाकण घालून ठेवते. त्याला छान वाफ लागली पाहिजे. हे बघा, 5 मिनिटानंतर मी झाकण उघडून बघते. मस्त वाफ धरली आहे त्या भाजीला. त्या भाज्यांमध्ये तांदूळ घालणार आहे. ह्या कपाने मी 1/2 कप तांदूळ घेतलेत. ते तांदूळ धुवून घेतलेत मी 2 वेळा पाण्यातून आणि ते तांदूळ त्या फोडणीमध्ये घालून परतवून घेते. तांदूळ आणि भाज्या एकत्र झाल्या पाहिजेत, अशा प्रकारे मी ते परतवून घेते. आणि आता इथे भाज्या परतवून झाल्यानंतर त्या भाजीमध्ये मी 2.5 कप पाणी घालणार आहे आणि शिवाय अर्धा कप जास्त घालणार आहे. कारण मी या भातामध्ये भाज्या घातल्या आहेत, त्याच्यासाठी मी पाणी घालते. आणि आता पाणी घालून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 2 चमचा किचन किंग मसाला घालते आणि सगळं एकत्र करून घेते. आणि मसाले एकत्र करून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालते. आणि हे बघा, इथे 1 टेबलस्पून कसुरी मेथी अशी हातावर चोळून बारीक करून त्यामध्ये घालते. आणि आता हे सगळे मसाले आणि कसुरी मेथी वगैरे एकत्र करून घेऊन त्याच्यावरती मी पुन्हा झाकण घालून ठेवणार आहे. गॅस मीडियम ठेवून द्यायचा आहे आणि त्याच्यावर झाकण घालून ठेवायचं आहे आणि थोड्या वेळाने मी झाकण उघडून बघते. आता भाताला छान उकळी आलेली आहे, म्हणून मी भात ढवळायला घेतले. आता ह्याच्यानंतर पुन्हा मी त्याच्यावरती झाकण घालून ठेवणार आहे. 5 मिनिटांनी मी आता झाकण उघडून बघते. हे बघा, भातातलं पाणी जवळ-जवळ आटलेलं आहे. भात होत आलेला आहे. पुन्हा एकदा भात थोडासा परतवून घ्यायचा आहे. आणि आता ह्या भातामध्ये मी काय करते, बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि त्याच्यानंतर कांद्याची पात घालते. बारीक चिरलेली कांद्याची पात आहे आणि हे सगळं घालून एकत्र करून ठेवते. आणि ह्या स्टेजला मी काय करणार आहे, मी ह्या भाताच्या भांड्याखाली तवा ठेवून देणार आहे, जेणेकरून आपला भात खाली लागू नये. कढईखाली तवा ठेवून झाल्यानंतर एक 5 मिनिटासाठी मी त्याच्यावरती झाकण घालून ठेवते. 5 मिनिटानंतर झाकण उघडून बघूया. आहा! काय सुगंध आलाय भाताचा, मस्त आलाय. आपण जे कोथिंबीर, कांद्याची पात, कसुरी मेथी घातली आहे, त्याचा खूप छान सुगंध आला मसाले भाताला. मी आता हा मसाले भात पापड आणि दह्यासोबत सर्व्ह करते. बघा किती सुंदर झालाय मसाले भात.